ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास वा वा आज आपल्या सावलीमध्ये घेऊन आलोय। महाराष्ट्र म्हणजे बलिदानाचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राची भूमी म्हणजे हिंदूंची भूमी हे भूमी म्हणजे प्रभू रामचंद्रांची भूमी। संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली महाराष्ट्राची भूमी। यसाजी कंक बहिर्जी नाईक हंबीराम होते, तानाजी मालुसरे, शिवा काशी जीवा महाला बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी। 18 पगड जाती 12 बुलतेदार यांनी सोबत मिळून निर्माण केलेला महाराष्ट्र। यसाजी कंक बहिर्जी नाईक घेतला, मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर घेतला। या भूमीला ताकद पहिल्यापासून कशी मिळाली पहा। असा जो महाराष्ट्र दिसतोय असा महाराष्ट्र पहिला नव्हता। मग असा महाराष्ट्र 12व्या शतकात होता। अण्णा असा महाराष्ट्र 12व्या शतकात होता। हे 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी अभिमानाचं शतक। माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतात ही पहिला जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ। ज्ञानोपराय मराठी भाषेचा गौरव आळंदी या ठिकाणी करताय आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। पाना फुलांना बहर आलेला आहे। सनई चौघडे वाजू लागले, भगव्याचा रंग गडद दिसतोय आणि दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेने सह्याद्री पाहू लागलाय। 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक। तुळशी वृंदावन आहे, मंदिर आणि मंदिरातले देव या ठिकाणी सज्ज आहे। पण ऐका सज्जनाओ ऐका, याच 12व्या शतकात आणि त्यानंतर महाराष्ट्रावर एक संकट आलं। 8000 इस्लामिक सत्तांनी पहिला आक्रमण केलं। 8000 इस्लामिक सत्तांनी पहिला आक्रमण केला। दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावर धावत आला। 8000 इस्लामिक सत्ता आया भिलीची इज्जत लुटली। महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे, भगव्या तरंगात डूब झाला। मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले। भाग कोण रोकल हे वादळ? दादा हे वादळ रोकायला एका वादळाची गरज होती। हे वादळ रोकायला एका वादळाची गरज। ऐका, नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज होती। भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती। आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज आहे। ताट मानेनं पाहणारा सह्याद्री झुकल्यासारखा वाटतोय। आणि मग पैठण मध्ये कुणीतरी आवाज दिला। 288 वर्ष अन्याय अत्याचार महाराष्ट्राने सहन केला। आणि मग पैठण मध्ये कुणीतरी आवाज दिला। कोण होतं ते? पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज, ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागलं। आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल। ए वये दारू बैयात 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 दारू
गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी न आम्ही आंब्याची गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी भाईला गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी दारुगड बजात 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 आई तुझा भोवानी दारुगड कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड माऊरची रेणुका माता दारुगड वणीची सप्तशृंगी दारुगड आळंदी निवासिनी दारुगड निवासिनी दारुगड दारुगड आणि बयान दारू घडलं. चला सज्जनाओ सोबत चला शेवटची काही मिनिटं राहिली. बयान दारू घडलं. बयान दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. हे उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर है, औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर. ए भाई, इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजांना मानावं लागेल. महाराष्ट्रात राहावं लागेल. बकवाजासाठी टाळी वाजवा, नाथ खुळा. आणि बयन दारू घडलं. बयन दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. आई साहेब जिजाऊंना दिवस गेले. फक्त थोडासा स्पर्श करतो. महाराजांनी काल सांगितलेलंच आहे. शहाजीराजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा हिस्सा गुंडाच्या ही लोकी शेंगा. असा पुत्र जन्माला घाला. असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुब, डाच, फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करल. आणि मग फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर शिवरत्न जन्माला आलं. आयुष्यभर जो जीवाशी खेळेल पण रयतेचं रक्षण करल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. हे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नरला. तळवे तळहात टेकत डाव्या गुढीखानरा. या महाराष्ट्राचा वाघ जन्माला आला. राजे मोठे झाले. शिवबा राजे मोठे झाले. सजना हो. आणि पाहता पाहता छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न करण्याचं आई साहेब जिजाऊंनी ठरवलं. ऐ शुभा, अरे तुझं लग्न करायचं ठरवलंय शुभा. शुभा म्हणतो आई साहेब, अरे वयाच्या 10व्या वर्षी हो शुभा. मुधोजी निंबाळकर. एकूण 8 लग्न झाली महाराजांची. 8 गवारे गुरुजी शिवराजांची 8 लग्न झाली. हम दो हमारे दो. का केली राजांनी 8 लग्न? आई साहेब जिजाऊंच्या सांगण्यावरून. शुभा, छत्रपती शिवाजीराजे राजकारणातला पहिला सुंदर गुण जर कुणाकडून शिकले असतील तो राजकारणातला संघटन गुण हा आई साहेब जिजाऊंकडून शिकले. म्हणून सज्जना हो, ज्याला राजकारण चांगलं करायचंय त्याच्या अंतःकरणात त्यांच्या अंगी संघटन असणं फार गरजेचं आहे. जाधव घराणं, मोहिते घराणं, निंबाळकर घराणं ही सगळी घराणी एकत्र करण्याची वेळ होती. कारण आदिलशाही, निजामशाही, कुतुब, मुघल यांनी हौदस माजवला होता. यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त करत नेला होता. भगव्याचा रंग अंधुक झाला होता. आणि आई साहेब जिजाऊंनी पाहिलं माता भगिनींची इज्जत लुटल्या गेली होती.
चौपेर आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता. आणि म्हणून ज्या वेळेस आईसाहेब जिजाऊंच्या पोटात छत्रपती शिवाजी राजे होते त्यावेळेस आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले होते. आंबट खायचे डोहाळे नाही, माती खायचे डोहाळे नाही. मासाहेब सांगतात मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकवासा वाटतोय. आणि भगवा फडकवण्याचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले. आणि म्हणून हा भगवाधारी पुत्र या महाराष्ट्राच्या माती जन्माला आला.